अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती, पण महाराष्ट्र सरकारने फक्त 1,10,309 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती ही केंद्राला दिली। महाराष्ट्र सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केल्याचं देखील त्यांनी सांगितलं। राज्यातील शेतकरी केंद्राच्या मदतीकडे आस लावून बसलेले असताना केंद्राकडे प्रस्तावच न दिल्याची माहिती आता समोर आली आहे। तर अतिशय धक्कादायक माहिती ही आताच्या घडीची आपण बघतोय। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकारकडून देखील त्यांना मदत